नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सचिन आज आपल्याला घेऊन जाणार आहे सप्तशृंगी गडावरती, जिथे सप्तशृंगी माता वसलेली आहे. सप्तशृंगी हा भारताचा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत असलेले सप्तशृंगी देवीचे हे तीर्थक्षेत्र आहे. भौगोलिकदृष्ट्या नाशिक येथील वणीगड हे नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कडवण तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेले आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे व येथे माकडांची भरपूर वस्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. देवीच्या पर्वतेला प्रदक्षिणा घालता येते, मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे व पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात. तर मित्रांनो, वणीगडावरती येण्याकरता आपल्याला बसेसची सुविधासुद्धा इथे उपलब्ध आहे व आपण आपल्या खाजगी वाहनांनी किंवा नवरात्री उत्सवाच्या वेळेस बरेचसे भाविक भक्त हे पायी यात्रा करून सुद्धा गडावरती पोहोचतात. तर फायनली मित्रांनो, मी वणीगडावरती आता पोहोचलेलो आहे. तर आपण समोरच बघू शकतात की इथे एक व्हर्टिकल लिफ्ट जी आहे ती भाविकांना ने-आण करण्यासाठी खालीवर जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रस्त्यांची सुविधा चांगल्या पद्धतीने झाल्या कारणाने आपल्याला इथे इलेक्ट्रिक बसेस सुद्धा गडावरती पाहायला मिळणार आहेत, जे भाविकांच्या सेवेसाठी 24 तास इथं कार्यरत असतात. मंदिराच्या पायथ्याशी इथे छोटे मोठे पूजा सामग्री व फुलहार यांची दुकाने आपल्याला इथं पाहायला मिळतात. बरेचसे प्रसादाची दुकानंसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यातच आम्ही येथे असलेल्या प्रसाद विक्रेत्यांसोबत संवाद साधून त्यांची माहिती जाणून घेतली व येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या बाबतीतही आम्ही यांच्याकडनं माहिती घेतली. तर पुढे काही आर्टिफिशियल ज्वेलरीचे दुकानसुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटणार आहेत. असे छोटे मोठे व्यावसायिक इथं आपली उपजीविका भागवण्यासाठी इथे छोट्या प्रमाणात व्यवसाय करत असताना आपल्याला इथं दिसून येतात. तर आता मित्रांनो, आपण सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी येऊन टेपलेलो आहे. तर इथं मंदिराच्या सुरुवातीलाच खाली गणेश मंदिराचं आपण इथं दर्शन घेतल्यानंतर पुढे गडावरती पायऱ्यांच्या माध्यमातून इथे वरती जात आहे. इतिहासामध्ये सप्तशृंगी मातेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अनेक पौराणिक कथानुसार महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले होते. महानुभावी लीळाचरित्र असा उल्लेख झालेला आहे की रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन ज्यावेळेस येथे पडतो त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला होता. तोच हा सप्तशृंगी गड आहे. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार आणि पोथीत 2रा अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे. ते बघण्याकरिता दत्तगुरू यांना पाठवतात व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेवाकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते आणि यांची सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहे. सप्तशृंगी मंदिरापर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला येथे राधाकृष्ण मंदिर, गणपतीचे मंदिर, राम मंदिर, दत्तगुरूंचे मंदिर, गणपतीचे मंदिर, हनुमंतांचे मंदिर आपल्याला इथे दर्शन करायला इथे मिळते. तसेच भाविकांच्या सेवेकरता इथे विविध सामाजिक सेवा संस्थेमार्फत पाण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. उंचावरती गेल्यावरती गडावरील आजूबाजूला असलेले विविध क्षेत्र जसे कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शीतकडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम
यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणांचे सुद्धा आपल्याला दुरून दर्शन पाहायला इथं मिळते. तर मित्रांनो, नुकतंच आपण गडावरील सर्व पायऱ्या सर करून आल्यानंतर नुकतेच मंदिरातील मातेच्या दर्शनासाठी आपण येथे सज्ज झालेलो आहेत. तर आपण पाहू शकतात की येथे दर्शन रांगेच्या माध्यमातून भाविक एक एक करून मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मातेचे मनोभावे दर्शन येथे करू शकतात. तर आपण पाहू शकतात की मंदिराच्या सुरुवातीला थोडे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असल्या कारणाने येथे भाविकांना दर्शन घेण्यासाठी थोडी अडचण निर्माण होत आहे. सप्तशृंगी मातेच्या दर्शन झाल्यानंतर येथे खाली असलेल्या कालभैरवचे सुद्धा दर्शन आम्ही येथे घेतलेले आहेत. गडाच्या आजूबाजूला असलेल्या कपारी घासळू नये म्हणून मंदिर प्रतिष्ठानाने येथे झाडांचे कुंपण केलेले आहेत व मंदिराचा बाहेरील परिसर हा आणखीही सुरेख व्हावा यासाठी मंदिर प्रतिष्ठानमार्फत येथे कन्स्ट्रक्शनचे काम अजूनही सुरू आहेत. तर आपण पाहू शकतात की मंदिराच्या टोकावरून आजूबाजूच्या सभोवतालचा जो परिसर आहे हा निसर्गरम्याने व्यापक असा नटलेला आहे. हाच तो तलाव जेथे भाविक दर्शन घेण्याआधी आंघोळीला जातात. तर मित्रांनो, मातेचं दर्शन झाल्यानंतर आपण आता पलतीच्या वाटेकडे निघत आहेत. तरी या वाटेवरती जात असताना आपल्याला इथे एक डोंगराळ भागामध्ये एक पिकनिक स्पॉट इथे पाहायला मिळणार आहे. तिथे विविध ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहेत. तर मित्रांनो, सप्तशृंगी मातेचं दर्शन झाल्यानंतर आपण परतीच्या वाटेवरती निघालेलो आहे. तर आजचा प्रवास आपण इथंच थांबवूया आणि पुन्हा एक वेळा अशाच एका नवीन तीर्थस्थळी आपण जाऊयात. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, ज्यामुळे मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाईल. तर चला मित्रांनो, स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.